आपल्याला कल्पना आहे की 2024 ची जी विधानसभेची निवडणूक झाली आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज 1.5 महिना जवळपास होत आलाय. या सगळ्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक आक्षेप घेणारे विषय, अनेक न पटणारे विषय हे नागरिकांकडून वारंवार त्या ठिकाणी पुढे येऊन राहिले. एक त्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार सलील अनिल देशमुख असेल, आमचे नागपूर पूर्वचे उमेदवार सन्मान्य दुनेश्वर पेठीजी असेल, किंवा अकोला जिल्ह्यातील आमचे मित्र महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे महेशजी गणगणे असतील, आणि अनेक लोक या तक्रारींच्या विरुद्ध जी लोकांची मागणी आहे की कुठंतरी आमचं जे मतदान आहे हे मतदान चोरी नाही झालं पाहिजे, आम्हाला आमच्या मतदान ज्याला दिलं त्याच्यापर्यंतच पोहोचलं पाहिजे, आणि हा आपला लोकशाहीचा जो हक्क आहे हा हक्क आमचा त्या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे, याच्यासाठी ही याचिका महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी केली आहे. त्याच फायलिंग आता त्या ठिकाणी चालू आहे. याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा अशाच पद्धतीने याचिका टाकली होती. त्या सगळ्यांची एकत्र तुमची याचिका असणार आहे का वेगवेगळे स्वरूप असणार आहे, काही वेगवेगळ्या मागण्या या सगळ्यामध्ये वेगवेगळे? काँग्रेसचे लोक आले ते शिंगणे साहेब पण होते, त्यांनी पण याचिका नाही. वास्तविकला सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. आता कुठे कुठे ज्यांच्यासोबत जुळून गेलं की ज्यांच्यासोबत चर्चा झाली त्या लोकांनी संयुक्त केलंय, आणि आपण संयुक्तरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल हे पण संयुक्तरित्या त्या ठिकाणी आम्हाला पुढे जायला त्या ठिकाणी काही हरकत नाही. आम्हाला न्यायदेवतेवर त्या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये लोकांच्या मतदानाची चोरी झाली नाही पाहिजे, आणि जे काही लोकांना शंका आहे याचा निराकरण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी आपल्या हायकोर्टाच्या माध्यमातून, आपल्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लोकांना त्यांचा मूलभूत अधिकार, त्यांचा हक्क हा ठिकाणी भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नेमकी तुमची काय मागणी आहे? कारण की तुम्ही निवडणूक आयोगाला कुठली मागणी केली आणि त्यामुळे ते पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला हायकोर्टाचं पाऊल उचलावं लागलं. काय तुमचे मुद्दे आहे, किती एकंदर मुद्दे आहे या सगळ्या? अनेक मुद्दे आहेत त्या ठिकाणी. आता त्याचं काम हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे, आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे, आणि एकदा हे पूर्णरित्या फाईल झाल्याच्या नंतर ते पूर्ण मुद्द्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीची यादी तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रेस नोटद्वारे, आम्ही लोक असतील, आमचे अध्यक्ष सन्मान्य दुनेश्वरजी, आमचे सहकारी मित्र सन्मान्य गणगणे साहेब, मी तुम्हाला प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ते देऊ. पण एक तुम्हाला सांगतो, ही जी निवडणूक झाली आहे या निवडणुकीच्या मतदानाच्या नंतर त्या ठिकाणी जनतेचे खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे की आम्हाला हा निकाल पटलेला नाही. अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या, अनेक त्याच्यापैकी अडचणी जे निर्माण झाल्या आहे पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये हे आमच्या पुढे आल्या, आणि हे आमच्या पुढे आल्याच्या नंतर यांना आमचा अधिकार आहे, आमचं उत्तरदायित्व आहे की लोकांच्यासाठी लढणं. मग ते आपण विरोधी पक्षामध्ये असेल तरी लढलं पाहिजे, आपण सत्तेमध्ये असलं तरी लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. अशाच पद्धतीने आज आम्ही विरोधी पक्षामध्ये असेल तरी सुद्धा या गोष्टीसाठी आम्ही संघर्ष करू व लोकांच्या मतदानासाठी आम्ही लढा देऊ. ईव्हीएमवर आक्षेप आहे या ठिकाणी पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय की काय काय त्याच्यामध्ये अडचण निर्माण झाल्या, जे जनतेकडनं मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्यापर्यंत आल्या, त्याच्या संदर्भात आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ती याचिका दाखल करू पाहिजे.